नमस्कार. मराठमोळी जीवन चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत. 31 डिसेंबर अगदी 2 दिवसावरती आलेला आहे आणि 31 डिसेंबर आपण सगळेच छोट्या मोठ्या पार्टी करून साजरा करत असतो. तर अशाच आपण छोट्या पार्टीसाठी किंवा मुलांच्या आवडीचं अगदी हॉटेलसारखं ड्राय व्हेज मंचुरियन्स कसं बनवायचं ही रेसिपी बघणार आहे. रेसिपी शेवटपर्यंत बघा आणि आवडली तर लाईक आणि शेअर नक्की करा आणि तुम्हाला कशी वाटली हे सुद्धा कमेंट करून नक्की सांगा. तर चला कोणताही वेळ न घालवता पटकनी रेसिपीला सुरुवात करू. तर सगळ्यात पहिलं मी इथे भाज्या कोणत्या घेतलेल्या आहेत ते दाखवते. 1 किलो मी पूर्ण कोबी घेतलेला आहे. कोबी एकदम बारीक चिरून घ्यायचा. कोबी किसून नका घेऊ नाहीतर तिला खूप पाणी सुटतं. त्यानंतर 2 छोटे छोटे गाजर किसून घेतलेले, शिमला मिरची बारीक चिरून घेतलेले, कांद्याची पात आणि फरस बी एकदम बारीक पातळ चिरून घ्यायचे. 1 वाटी आलं आणि 1 वाटी लसूण असं मी बारीक चिरून घेतलेले. आता एक मोठं मी भांडं घेतलेलं आहे. त्यामध्ये आपल्याला कोबी घालून घ्यायचा. 1 चमचा आलं आणि 1 चमचा लसूण असं मी इथे घालून घेतलेलं आहे. बाकीचाही लसूण आलं आपल्याला लागणार आहे. त्यानंतर किसून मी गाजर घेतलेले. गाजर शक्यतो किसूनच घ्या कारण गाजराला पाणी सुटलं तरी ते पिळून निघते. फरस बी एकदम बारीक चिरा, तितकीच बारीक शिमला मिरची चिरा. कांद्याची पात थोडी घातलेली, 1 चमचा सोया सॉस, 1 चमचा व्हिनेगर घातलेले, अर्धा चमचा काळी मिर पूड घालायची. त्यानंतर 2 चमचे आपल्याला टोमॅटो केचप यामध्ये घालायचं आहे आणि 2 चमचे शेजवान चटणी घालायची. आता इथे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. 4 चमचे तांदळाचं पीठ घातलेले आणि त्याच्या डब्बल म्हणजे 8 चमचे इथे कॉर्नफ्लॉवरची पावडर घातलेली आहे. जर नंतर आपल्याला असं वाटलं बाइंडिंग करताना जर व्यवस्थित जमली नाही तर आपण यामध्ये कॉर्नफ्लॉवरचं पावडर घालणार आहे. नाहीतर तुमच्याकडे तेवढी नसेल तर तांदळाची घातलं तरी चालेल. हलक्या हाताने हे सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं. तर परफेक्ट असं हे बाइंडिंग बनते त्याला. म्हणजे आपलं कॉर्नफ्लॉवर आणि तांदळाचं पीठ जे आपण घातलं होतं ते अगदी योग्य प्रमाणात आपण इथे घालून घेतलेलं आहे. भाज्यांपेक्षा जास्त कॉर्नफ्लॉवर किंवा तांदळाचं पीठ अजिबात घालू नका, नाहीतर मंचुरियन्स पाहिजे तसे आपल्याला चवीला लागणार नाही आणि बनणार सुद्धा नाही. आता गोळे मी इथे थोडेसे तुम्हाला ते मोठे वाटत असेल पण तुम्हाला एक सांगू का, तळल्याच्या नंतर ना ते छोटे दिसतात. भाज्यांमधलं जे पाणी असतं ना ते उडून जातं आणि जे आपण बॉल्स बनवून घेतले ते आकाराने नंतर छोटेच बनतात. आपण जर आपल्याला असं वाटलं की खूप मोठे बॉल्स बनतात आणि आपण जर छोटे बनवून घेतले ना तर तळल्याच्या नंतर ते खूप छोटे होतात. म्हणून थोडेसे मी मोठे करून घेतलेले. तळल्याच्या नंतर तर तुम्हाला कळेलच. तेल गरम करायला ठेवलेले. तेल चांगलं तापून द्यायचं आणि त्यानंतर त्यामध्ये आपल्याला बॉल्स इथे सोडून घ्यायचे. बॉल्स सोडताना एवढं लक्षात ठेवा, तेलात जेवढे बसतील ना तेवढेच सोडा, जास्त अजिबात सोडू नका. तळले गेले, थोडासा हलकासा असा ब्राऊन कलर आलेला आहे तुम्ही इथे बघू शकता. त्यानंतर आपल्याला झाऱ्याने असे कढईला सुरुवातीला घातले का थोडेसे चिटकले जातात, म्हणून असे सुट्टे करून घ्या आणि उलटे पालटे होऊन गॅस मिडियम करा. चांगले असे कुरकुरीत तळून घ्या. चांगला असा ब्राऊन कलर येईपर्यंत बॉल्स इथे तळून घ्या. म्हणजे जे टेक्स्चर असतं, जे कलर असतं आपण हॉटेलमध्ये खातो अगदी ते सेम तसंच देतं. तर इथे आपण चांगले कुरकुरीत असे तळून घेतलेले. बॉलची जी साईज आहे ती तुम्हाला दिसत असेल ती छोटी झालेली आहे. त्याच पद्धतीने इथे मी दुसरी बॅच सुद्धा आपण तिथे तशीच तळून घेणार आहे. एक लक्षात ठेवा, बॉल्स तळताना सुरुवातीला गॅस मोठा ठेवायचा आहे. थोडेसे तळले गेले ना की मग उलटे करायचे आणि उलटे केले की गॅस मिडियम करून आपल्याला ते तळून घ्यायचे. तर या पद्धतीने आपण इथे राहिलेले बाकीचे सुद्धा असे तळून घेणार आहे. त्यानंतर जरासं आपल्याला ड्राय बनवायचं असलं तर एक आपल्याला थोडीशी अशी त्याला चिटकेल अशी ग्रेव्ही बनवून घ्यायची. तर 1 चमचा कॉर्नफ्लॉवर पावडर घेतलेले, पाणी घालून आपल्याला याची सरी बनवून घ्यायची. आता आपल्याला काय लागणार आहे भाज्या, कांदा लागणार आहे, आलं लसूण लागणार आहे, थोडीशी शिमला मिरची घेतलेली, कांद्याची पात आणि फरस बी. अगदी त्याच भाज्यातल्या मी थोड्या काढून साईडला ठेवलेल्या होत्या.
पळीभर कढईमध्ये तेल घालायचं. शक्यतो तुमच्याकडे लोखंडाची कढई असेल तर त्यामध्ये हे बनवलं ना तर खूप छान लागतं. तेलामध्ये आपल्याला आलं आणि लसूण घालून थोडंसं फ्राय करून घ्यायचं. त्यामध्ये अर्धा चमचा आपल्याला काळी मिर पूड घालायची आहे. कांदा बारीक चिरून घेतलेला आहे. आपण लक्षात ठेवा, आपण ड्राय मंचुरियन्स बनवते, कांदा बारीकच चिरायचा. इथे आपल्याला भाज्या शिजवायच्याही नाही आहे आणि नाही परतूनही घ्यायचे आहे. आपल्याला कच्चंच त्याचं बाइंडिंग ठेवायचं आहे. अगदी अर्धा मिनिटभर तेलामध्ये आपल्याला कांदा थोडासा खालीवर करून घ्यायचा आहे. नंतर शिमला मिरची घातलेली आहे, थोडीशी फरसबी आणि थोडीशी कोबी घालून आपल्याला अगदी अर्धा मिनिटभरच तेलामध्ये परतून घ्यायचं. आता इथे गॅस मोठाच ठेवायचा आहे, बारीक करायचा नाही आहे. 1 चमचा व्हिनेगर आणि 1 चमचा सोया सॉस घालून घेतलेला आहे. 1 चमचा टोमॅटो केचप घालायचा आहे. तुम्हाला जर इथे तिखट थोडंसं पाहिजे नसेल तर तुम्ही शेजवान चटणी इथे घालू शकता. तर थोडीशी मी इथे शेजवान चटणी जी आहे घरी बनवलेली आहे ती मी यामध्ये घालून घेतलेली आहे. हे हलवून घ्यायचं. आता इथे मी मीठ घालणार नाही आहे, कारण आपण बॉल्स बनवतानाही मीठ त्यामध्ये व्यवस्थित घातलेलं आहे. आणि त्यानंतर आपल्याला यामध्ये फक्त 1 चमचा साखर घालायची आणि जी आपण सरी बनवून घेतलेली ती सरी आपल्याला यामध्ये घालून आपल्याला हे अर्धा मिनिटभर इथे शिजून घ्यायचं. तर इथे तुम्ही बघू शकता या पद्धतीने आपल्याला ग्रेव्ही जी आहे ती अशी थोडीशी घट्ट बनवायची आणि लगेच गरमागरम मंचुरियन्स यामध्ये घालून घ्यायचं. आता मंचुरियन्स घातल्याच्या नंतर जास्त वेळ याला हलवत बसू नका, फक्त 2 मिनिटभर हलवत बसा. जास्त वेळ जर तुम्ही हलवत बसले तर मंचुरियन्स एकदम नरम पडतात आणि ते पाणी सोसायला चालू होतात, मग ती टेस्ट तशी लागत नाही. वरून थोडासा कच्चा कोबी, थोडीशी शिमला मिरची, कांद्याची पात कच्ची घालून घेतलेली खालीवर करून घ्यायचंय. तर ह्या स्टेजला आपल्याला मंचुरियन झालेले बघू शकता. ग्रेव्ही व्यवस्थित चिटकली गेलेली, भाज्या ज्या आहेत त्या व्यवस्थित बॉल्सला चिटकल्या गेलेल्या आहे. व्यवस्थित त्याला एक कोटिंग जी म्हणतात ना ती व्यवस्थित आलेली, पातळ नाहीये, ड्राय नाही, व्यवस्थित त्याला ओलसरपणा जाणवतोय. तर अशा पद्धतीने तुम्ही 31ला या पद्धतीने टाटर्स म्हणून साध्या सोप्या पद्धतीने व्हेज मंचुरियन्स बनवून घेऊ शकता. रेसिपी एकदम साध्या सोप्या पद्धतीने आणि सुटसुटीत दाखवली. आवडली तर लाईक शेअर नक्की